सकाळची भाजी मुलं सायंकाळी खायला बघत नाही, परंतु आपण जर अशा प्रकारे त्याच भाजीच्या पोळ्या बनवून दिल्या तर मुलं आवडीने खातात. आमच्याकडे मुलांना तर अशा प्रकारे भाजीच्या पोळ्या बनवलेल्या खूप आवडत असतात. त्यामध्ये आलू वांग्याची भाजी असो किंवा डाळभाजी असो किंवा इडली सांबारचे जे वरण वाचत असते त्या वरणाच्या किंवा अशा प्रकारे जर बेसन वाचलं तर या बेसनाच्या पण भाजीच्या पोळ्या खूप छान होत आहे. चला तर बघूया कशा बनवायच्या भाजीच्या पोळ्या. आता माझ्याकडे सकाळच्या बेसन वाचलेलं होतं. आता यामध्ये आपल्याला तिखट, चवीनुसार मीठ, ओवा, तीळ आणि जिरं टाकायचं आहे. तसेच त्याबरोबर काही व्हेजिटेबल्स पण आपण टाकू शकतो. यामध्ये मी गाजर, शिमला मिर्च, टमाटर, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी संपूर्ण साहित्य कद्दूकस करून घेतले आहे व हे साहित्य पण यामध्ये टाकले आहे. अशा प्रकारे काही भाज्या जर कद्दूकस करून टाकल्या की या पोळ्यांची चव आणखीच वाढत असते. आता यामध्ये 1 प्लेट पीठ टाकून मी व्यवस्थित आपण साधं पीठ मळतो तसं चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित व्हेजिटेबल्स वगैरे मिक्स झाले, बेसन मिक्स झालं की यात थोडं पाणी टाकून आपल्याला पिठासारखं मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले पीठ मळून झाल्यानंतर 5-10 मिनटं याला असेच ठेवायचे आहे. यानंतर आपण साध्या पोळ्या लाटतो त्यानुसार आपल्याला पोळ्या लाटायच्या आहे. आता तव्यावर या पोळ्या शेकून घ्यायच्या आहे व थोडे तेल लावायचे आहे. छान खरपूस रंग येतपर्यंत आपल्याला या पोळ्या भाजून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडनी छान गोल्डन होतपर्यंत आपल्याला या पोळ्या छान भाजून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्या भाजीच्या पोळ्या तयार होत असतात. या पोळ्या लोणच्यासोबत, टोमॅटो सॉससोबत किंवा गोड दह्यासोबत खायला खूप छान वाटत असतात. मुलं ह्या पोळ्यांना तिखट पोळ्या म्हणतात. खायला खूप आवडत असतात त्यांना. तुम्ही एकदा करून बघा. आपल्याकडे कुठली ना कुठली भाजी थोडीफार वाचतच असते. अशा प्रकारच्या तिखट पोळ्या करून बघा. खायला खूप छान वाटत असतात.